सोयाबीन खायला आवडत नाही? तर मग अशा पद्धतीत सोयाबीनची एक भन्नाट रेसिपी मी आज बनवली. त्यासाठी इथे सर्वात आधी सोयाबीन पाण्यामध्ये भिजत ठेवली. हे मिनी सोयाबीन आहेत. त्यानंतर 4 बटाटे असे उभे किसून घेत आहे. हे किसलेले बटाटे मिठाच्या पाण्यामध्ये भिजवून ठेवले. इथे तोपर्यंत सोयाबीन भिजलेले आहेत. आता यातले पाणी काढून याला मिक्सरमधनं फिरवते. आता एका पातेल्यात बारीक केलेले सोयाबीन, किसून घेतलेले बटाटे, 1 वाटी रवा आणि त्याच वाटीने मोजून घेतलेले 1 वाटी बेसन पीठ, त्यानंतर आलं मिरचीचा ठेचा, चवीनुसार मीठ आणि भरपूर अशी कोथिंबीर, हे सगळं साहित्य एकत्र मिक्स करायचं. गरजेनुसार ह्यात थोडं थोडं पाणी टाकून ह्याचं गठ्ठसर असं इथे मी बॅटर बनवत आहे. हे बघा, अशा पद्धतीने इथे असं गठ्ठ बॅटर बनवलं. ह्याला झाकून 15 मिनिटं बाजूला ठेवलं. 15 मिनिटं झालेली आहेत. मी आता याला पुन्हा एकदा मिक्स करते. एकीकडे स्टोववरती नॉनस्टिक तवा हा गरम करायला ठेवला. यावर थोडं तेल टाकलं. सोयाबीन आणि बटाट्याचं बॅटर होतं ते ह्या तव्यावर अशा प्रकारे उलथून ओलं करून अशा पद्धतीने मी पसरवून घेत आहे. बघा, इथे मी हे पसरवलेलं आहे. तर भरपूर असं तेल कडेने आणि वरती सोडलेलं आहे. याला दोन्ही बाजूनी खरपूस असं भाजून घ्यायचं. बघा, इथे एक बाजू भाजली. अशाच पद्धतीने दुसरीही बाजू भाजली. ह्या सोयाबीन बटाट्याच्या बॅटरचे सगळ्या टिक्क्या मी अशाच प्रकारे बनवत आहे. ज्यांना सोयाबीन आवडत नाही त्यांच्यासाठी इथे सोयाबीन बटाट्याच्या टिक्क्या बनवलेल्या आहेत. खायलाही एकदम मस्त लागतात. हे बघा, अशाच प्रकारे पुढील टिक्क्या सुद्धा छान खरपूस भाजलेल्या आहेत. इथे मी सगळ्या टिक्क्या मस्तपैकी खरपूस भाजून घेतल्या. आता ह्याला सॉस आणि ठेच्यासोबत सर्व करायचं. या सोयाबीन बटाट्यापासून बनवलेल्या टिक्क्या खायला एकदम मस्त लागतात. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे अशी सोयाबीनची वेगळी रेसिपी नक्की बनवून पहा. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा.